नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। जत करजगी उमदी पोलीस ठाणे हद्दीतील बालिकेवर अत्याचार आणि खून प्रकरणी नराधम आरोपीला फाशीच द्या, जॉईंट सहली ग्रुप सह विविध पक्ष पदाधिकारी यांची मागणी। जत तालुक्यातील करजगी गावात उमदी पोलीस ठाणे हद्दीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। अवघ्या 4 वर्षाच्या बालिकेवर शेजारीच राहत असलेल्या नराधम इस्माने अतिप्रसंग करून तिला जीवानिशी मारून टाकले होते। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नराधमाने पीडित चिमुरडीचा मृतदेह पोत्यात घालून घरातील एका लोखंडी पेटीमध्ये ठेवला होता। ही अतिशय गंभीर बाब असून माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे। प्रथम या घटनेचा जाहीर निषेध करत जॉईंट सहली ग्रुप पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मीनाक्षी माने, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्षा निर्मला घाडगे, जॉईंट सहली ग्रुप पदाधिकारी श्यामल कोष्टी, सरस्वती पोतदार, सुजाता लट्टे, अश्विनी गाडे यांनी करजगी येथील 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार आणि निर्गुण खून प्रकरणी संबंधित आरोपी नराधमाला तात्काळ फाशीची सजा देण्यात यावी अशी मागणी माननीय निवासी नायब तहसीलदार कवठेमंकाळ माननीय पवार साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। आम्ही जॉईंट सहली ग्रुप कवठेमंकाळ अत्याचार प्रकरणी जलद गतीने न्याय आणि कठोर शिक्षा देण्याची मागणीसाठी आम्ही इथं तहसीलदार ऑफिस कवठेमंकाळ येथे आलेलो आहोत। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका 4 वर्षाच्या मुलीवर चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आला। ही घटना अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे। अशा गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे। यासाठी जॉईंट सहली ग्रुपच्या वतीने आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांना आवाहन करतो की या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करावे। नमस्कार, मी जॉईंट ग्रुप ऑफ सहली कवठेमंकाळचे अध्यक्षा। आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं आवाहन करत आहे की त्या चिमुरडीला करजगीमध्ये, जत तालुक्यातील करजगीमध्ये जो प्रकार झालेला अतिशय निंदनीय आहे आणि त्या मुलीला न्याय मिळावा। मुलगी तर आता गेलीच, पण तिच्या आई वडिलांना तर न्याय मिळावा आणि अशा घटना परत होऊ नयेत त्यासाठी मला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असे आमची मागणी आहे। कवठेमंकाळ महिला शहरातील मीनाक्षी माने। आम्ही जत तालुक्यात जो प्रकार घडला बलात्काराचा, तो मुलीच्या बाबतीत, तो त्याचं प्रकरण आपण देतोय, निवेदन देतोय, पण तिथनं पुढच्या ज्या हालचाली त्या झाल्या पाहिजेत, त्या थांबते तिथल्या तिथं, तर त्यात न थांबता पुढे जावं तेवढीच इच्छा करते थांबते। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।